सहकारी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांमधील सहकारी संस्थेच्या उपाध्यक्षाची माहिती पाहत असताना आपणास अध्यक्षाच्या गैरहजेरीमध्ये व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष म्हणून काम करण्यासाठी व्यवस्थापन समितीच्या संचालकामधून एका संचालकाची उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली असते। अध्यक्षाच्या अनुपस्थितीमध्ये उपाध्यक्ष हा अध्यक्षाचे काम पाहतो, म्हणून त्याला अध्यक्षाच्या गैरहजेरीमध्ये अध्यक्षाचे सर्व अधिकार प्राप्त होतात। त्यानंतर सचिव म्हणजेच चिटणीस या बाबतीत माहिती पाहत असताना व्यवसाय संघटना प्रकारातील कोणत्याही प्रकारचा व्यवसाय असो त्या ठिकाणी सचिवाची भूमिका महत्त्वाची असते। त्यामध्ये व्यक्तिगत व्यापारी संस्था असो, भागीदारी संस्था असो किंवा कंपनी असो, सर्व ठिकाणी सचिव महत्त्वाची भूमिका पार पाडत असतो। सचिवाच्या कामाचे स्वरूप त्या संस्थेचे आकारमान व त्या संस्थेचा प्रकार यावरून ठरत असते। सहकारी संस्थेच्या कायद्यानुसार सहकारी संस्थेच्या सचिवाची नेमणूक करणे सक्तीचे असते। सचिवाची नेमणूक ही पूर्णवेळ, अर्धवेळ तसेच मानद म्हणजेच ऑनररी किंवा पगारी सचिव म्हणूनही केली जाते। मोठ्या सहकारी संस्थांचे प्रशासकीय काम पाहण्यासाठी सचिवाची नेमणूक केलेली असते। सचिवाची व्याख्या पाहत असताना सहकारी कायद्यानुसार करावयाची कार्य, प्रशासकीय कार्य, कार्यालयीन कार्य तसेच संस्थेच्या पोट नियमानुसार करावयाची कार्य करण्यासाठी नियुक्त केलेल्या व्यक्तीला सचिव किंवा चिटणीस असे म्हणतात। आता सचिवाच्या कार्याची चर्चा करीत असताना सचिवाला कोणकोणत्या घटकाच्या बाबतीत कार्य करावे लागतात त्या घटकाप्रमाणे आपल्याला त्याची माहिती पाहणे आवश्यक आहे। पहिला मुद्दा, सचिवाला प्रशासकीय कार्य करावे लागतात। दुसरा मुद्दा, सहकारी संस्थेचे हिशोब ठेवणे व हिशोब तपासणीबाबतची कामे करावी लागतात। तिसरा मुद्दा, कायद्यातील तरतुदीची पूर्तता करण्याच्या बाबतीत कार्य करावे लागतात। चौथा मुद्दा, सचिवाला सभेसंबंधीची कार्य करावी लागतात। पाचवा मुद्दा, सहकारी संस्थेच्या सभासंबंधीची कार्य करावी लागतात। आणि सहावा मुद्दा, व्यवस्थापन समिती संबंधीची सुद्धा कार्य सहकारी संस्थेच्या सचिवाला करावी लागतात। यातील पहिला जो मुद्दा आहे तो सचिवाला प्रशासकीय कार्य करावी लागतात। त्यामध्ये सहकारी संस्थेच्या सचिवास कार्यालयीन दैनंदिन कामे करावी लागतात। यामध्ये आवक व जावक पत्रव्यवहार सांभाळणे, रोख व बँकाचे व्यवहार करणे, संस्थेमध्ये जमा होणारी रक्कम, संस्थेमध्ये होणारा खर्च याची नोंद ठेवणे अशी कामे पार पाडावी लागतात। कार्यालयीन सर्व कामांचे नियोजन व त्यामध्ये समन्वय साधण्याचे कार्य त्याला करावे लागते। आवश्यक पत्रव्यवहार करणे, महत्त्वाच्या कागदपत्राचे नस्तीकरण करून ती सर्व पुस्तके जतन करून ठेवणे, आवश्यकतेनुसार ती उपलब्ध करून देण्याची जबाबदारीसुद्धा सहकारी संस्थेच्या सचिवावर असते। थोडक्यात कार्यालयातील सर्व कामावर नियंत्रण ठेवून कार्यालयाचे कामकाज सुरळीतपणे व सक्षमपणे होत आहे का नाही याची दक्षता सहकारी संस्थेच्या सचिवाला घ्यावी लागते। त्यानंतरचं दुसरं कार्य हिशोब ठेवणे व हिशोब तपासणीबाबतची कामे। याच्या बाबतीत सहकारी संस्थेच्या आर्थिक व्यवहारासंबंधीची बिले, खर्चाच्या पावत्या, बँकेचे पासबुक सुरक्षित ठेवणे, त्याबरोबरच जमा खर्चाची खाती नियमितपणे बनवणे, सहकारी संस्थेचा राखीव निधी, गुंतवणूक, कर्ज आणि आगाऊ रक्कम या सर्व आर्थिक कागदपत्राच्या नोंदी व्यवस्थितपणे ठेवाव्या लागतात। संस्थेचे अंदाजपत्रक तयार करून व्यवस्थापन समितीपुढे चर्चेसाठी ठेवून त्याला मंजुरी घ्यावी लागते। तसेच आर्थिक वर्ष संपल्यानंतर संस्थेचे हिशोब संस्थेने नियुक्त केलेल्या अंतर्गत हिशोब तपासनीसाकडून सुरुवातीला तपासून घेणे आणि नंतर सहकार खात्याच्या हिशोब तपासनीसाकडून त्याची तपासणी करून घेणे
व हिशोब तपासणीचा अहवाल अधिमंडळाच्या सर्वसाधारण सभेपुढे मान्यतेसाठी ठेवण्याचे कार्यसुद्धा सहकारी संस्थेच्या सचिवाला करावे लागते. त्यानंतर कायद्यातील तरतुदीची पूर्तता करण्याच्या बाबतीत सचिवाला वैधानिक पुस्तके ठेवावी लागतात. भाग नोंदवही, ठेव नोंदवही, सभासद नोंदवही ही सर्व पुस्तके तपासणीच्या वेळी हिशोब तपासणीसाला उपलब्ध करून द्यावी लागतात. संस्थेचे आर्थिक वर्ष संपल्यानंतर नोंदणी अधिकाऱ्याकडे नियमितपणे व ठराविक मुदतीमध्ये म्हणजेच 45 दिवसाच्या आत आर्थिक कागदपत्रे, विविध विवरणपत्रे, निवेदने, अहवाल इत्यादी पाठवण्याचे कार्य सहकारी संस्थेच्या सचिवाला करावे लागते. सभेसंबंधीच्या कार्याच्या बाबतीमध्ये व्यवस्थापन समितीच्या आणि सभासदाच्या अधिमंडळाच्या सभा अध्यक्षाच्या मान्यतेने घेणे, सभेपूर्वी सभेची सूचना, कार्यक्रम पत्रिका, सभेसंबंधी लागणारी कागदपत्रे, दस्तऐवज तयार करणे, संबंधित व्यक्तींना योग्य कालावधीमध्ये ती पाठविणे, सभा सुरू झाल्यानंतर सभेसाठी आवश्यक असणारी गणसंख्या आहे किंवा नाही ते पाहणे, सभेच्या अध्यक्षाला सभा चालू असताना मदत करणे, मतदानासंबंधीचे कामकाज पार पाडणे, सभा सुरू असताना सभेतील कामकाजाची टिपण ठेवणे अशी कार्य सहकारी संस्थेच्या सचिवाला करावी लागतात. आणि सभा संपल्यानंतर 30 दिवसाच्या आत सभेचे इतिवृत्त म्हणजे सभावृत्तांत लिहून त्यावर अध्यक्षाची सही घेण्याचे कार्यसुद्धा सहकारी संस्थेच्या सचिवाला करावे लागते. आता सभासदासंबंधीची कार्य जी आहेत त्यामध्ये सभासदाला संस्थेबद्दलची माहिती देणे, त्यांना त्यांच्या पत्राची उत्तरे देणे, सभासदत्वाचे अर्ज स्वीकारणे, त्यांच्या भागाच्या हस्तांतरणाचे अर्ज व्यवस्थापन समितीच्या सभेपुढे निर्णयासाठी ठेवणे, त्यानंतर सभासदाकडून सभासद शुल्क देणगी स्वीकारणे, सभेची सूचना, आर्थिक कागदपत्रे, संचालकाचा अहवाल योग्य कालावधीमध्ये पाठवण्याची कार्य ही सहकारी संस्थेच्या सचिवाला करावे लागते. त्यानंतर शेवटचं जे कार्य आहे व्यवस्थापन समिती संबंधीची कार्य, त्यामध्ये सहकारी संस्थेचे प्रतिनिधी मंडळ म्हणून व्यवस्थापन समिती सहकारी संस्थेचे कामकाज पाहते. संस्थेची ध्येय धोरण ठरवणे हे व्यवस्थापन समितीचे मुख्य कार्य असते. व्यवस्थापन समितीने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करणे सचिवाला आवश्यक असते. म्हणजेच घेतलेले सर्व निर्णय संबंधिताला कळविणे, संस्थेने ठरवलेली उद्दिष्टे पार पाडण्यासाठी तो व्यवस्थापन समिती व अध्यक्षाला वेळोवेळी मदत करीत असतो. सेवक वर्ग व व्यवस्थापन समिती यामध्ये सलोख्याचे समन ठेवण्याचे कार्य सहकारी संस्थेच्या सचिवाला करावे लागते. यानंतर आपणाला आदर्श सचिवाच्या गुणाची चर्चा करायची आहे. त्यामध्ये यशस्वी सचिवाच्या अंगी म्हणजेच आदर्श सचिवाच्या अंगी कोणकोणते गुण असावेत, त्यामध्ये पहिला गुण प्रभावी व्यक्तिमत्व, दुसरा गुण कल्पकता, तिसरा गुण संभाषण कौशल्य, चौथा गुण व्यवसायाचे ज्ञान, पाचवा गुण कायद्याचे ज्ञान, सहावा गुण व्यवस्थापकीय ज्ञान, सातवा गुण पुढाकाराची वृत्ती आणि आठवा गुण जनसंपर्काची आवड असावी. यामधील प्रभावी व्यक्तिमत्वाच्या बाबतीत चर्चा करीत असताना सहकारी संस्थेच्या सचिवाचा संचालक, सभासद, कर्मचारी आणि त्रयस्थ व्यक्तीशी संबंधित असतो. त्यामुळे सचिवाचे व्यक्तिमत्व हे प्रभावी असावे. त्यांच्याकडे टापटीपणा, वक्तशीरपणा, शांत व संयमी स्वभाव, इतराचे ऐकून घेण्याची वृत्ती आणि शिष्टाचार इत्यादी गुण असावे लागतात. सचिवास आपल्या आचार व विचारातून इतरांवर प्रभाव पाडता आला पाहिजे. त्यामुळे त्याला आपल्या कार्यात यशस्वी होता येते. सचिवाचा दुसरा महत्त्वाचा गुण म्हणजे कल्पकता. संस्थेची कार्य कार्यक्षमपणे आणि काटकसरीने पार पाडण्यासाठी नवीन कल्पना व पद्धतीचा वापर करण्याची बौद्धिक कुवत सचिवाकडे असली पाहिजे. संस्थेची कार्य कमी खर्चात, कमी वेळात आणि योग्य प्रकारे पार पाडणे हे सचिवाच्या बौद्धिक क्षमतेवर व कल्पकतेवर अवलंबून असते. थोडक्यामध्ये आपल्याला असं म्हणता येईल, सहकारी संस्थेमध्ये काम करीत असताना अचानक एखादी अडचण किंवा समस्या उद्भवल्यास त्यावर लवकरात लवकर उपाय सुचल्यास आपण त्या सहकारी संस्थेचा सचिव कल्पक आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि जर सहकारी संस्थेमध्ये एखादी अडचण किंवा समस्या सुचल्यास त्यावर उशिरा उपाय सुचणे किंवा उपाय न सुचणे, अशावेळी त्या सहकारी संस्थेच्या सचिवामध्ये
कल्पकता कमी आहे असं म्हणायला हरकत नाही. याचाच अर्थ सहकारी संस्थेचे काम हे सहकारी संस्थेच्या सचिवाच्या बौद्धिक कुवत व कल्पकतेवर अवलंबून असते असं म्हणायला हरकत नाही. आता सचिवाचा तिसरा गुण आहे संभाषण कौशल्य. सहकारी संस्थांचा सचिव हा अनेक व्यक्तीशी संबंधित असतो. कारण सहकारी संस्थेतील कर्मचारी, संचालक, सभासद आणि बाहेरील व्यक्ती यांच्याशी त्याचा सतत संबंधित असतो. त्यामुळे अशा व्यक्तीबरोबर संबंधित विषयावर तारतम्य ठेवून बोलणे, समयसूचकता पाळून आत्मविश्वासाने मते मांडणे याची क्षमता सचिवाकडे असावी लागते, म्हणजे संभाषण कौशल्य असावे लागते. आदर्श सचिवाचा चौथा गुण आहे व्यवसायाचे ज्ञान. सहकारी संस्था ज्या प्रकारचा व्यवसाय करते त्यासंबंधी सचिवास आवश्यक ज्ञान असले पाहिजे. सहकारी संस्था कृषी उत्पादन, पतपुरवठा, बँकिंग सेवा, समाजाला वस्तू किंवा सेवाचा पुरवठा करणे यापैकी कोणत्या ना कोणत्या तरी प्रकारचे कार्य करीत असते. म्हणजे सहकारी संस्था ज्या प्रकारचा व्यवसाय करते त्या प्रकारच्या व्यवसायाचे ज्ञान, पुरेसे ज्ञान सचिवाला असावे लागते. पाचवा गुण कायद्याचे ज्ञान. सहकारी संस्थेला लागू असणारा सहकारी संस्थेचा कायदा तसेच देशातील प्रचलित कायद्यातील तरतुदीचे ज्ञान सचिवाला असावे लागते. उदाहरणार्थ आयकर कायदा म्हणजेच प्राप्तिकर कायदा, चलनक्षम दस्तऐवज कायदा, कामगार कायदा व औद्योगिक कायदा, मुद्रांक कायदा, मक्तेदारी आणि गैरव्यवहार प्रतिबंधक कायदा, प्रदूषण नियंत्रण कायदा आणि 2005चा माहितीचा अधिकार कायदा इत्यादी कायद्याचे ज्ञान सहकारी कायद्याबरोबरच असावे लागते. त्याच्यानंतर व्यवस्थापकीय ज्ञानाच्या बाबतीमध्ये सहकारी संस्थेच्या दैनंदिन कामकाजामध्ये सचिवाची भूमिका महत्त्वाची असते. त्यामुळे त्याला व्यवस्थापकीय ज्ञान असणे गरजेचे असते. पुढाकाराच्या वृत्तीच्या बाबतीत कोणतेही कार्य करण्यासाठी आवश्यक योजना तयार करून तिची कार्यवाही करणे आणि त्यात इतरांना बरोबर घेऊन जाण्याची आवश्यकता असते. त्यामुळे हाती घेतलेले कार्य यशस्वीपणे होऊ शकते. त्यामुळे सचिवाजवळ पुढाकाराची वृत्ती असल्यास त्यांना आपल्या कामात, संस्थेच्या कामात इतरांचे सहकार्य सहजपणे मिळू शकते. सचिवाला जनसंपर्काची आवड असावी. याच्या बाबतीमध्ये सहकारी संस्थेचे दैनंदिन कामकाज करताना सचिवाचा अनेक व्यक्ती व संस्थेशी संबंधित असल्यामुळे त्याला दररोज अनेक व्यक्तीच्या भेटी घ्याव्या लागतात. अनेकाबरोबर चर्चा करावी लागते. त्यासाठी त्याला इतरात मिसळून राहणे, चर्चा करणे, आनंददायी स्वभावाने व संभाषण चातुर्याने इतरावर छाप पाडण्याची कला आणि आवड सचिवाकडे असणे आवश्यक असते. त्यानंतर सहकारी संस्थेतील आणखी एका पदाधिकाऱ्याची माहिती आपल्याला पाहिजे आहे, तो म्हणजे खजिनदार. आता खजिनदाराच्या बाबतीमध्ये खजिनदार हा सहकारी संस्थेतील एक महत्त्वाचा पदाधिकारी आहे. आता खजिनदाराची व्याख्या पाहत असताना आपणास असं म्हणता येईल की ज्या व्यक्तीकडे सहकारी संस्थेचे हिशोब ठेवण्याची व आर्थिक व्यवहाराची जबाबदारी असते त्या व्यक्तीस खजिनदार असे म्हणतात. सर्वसाधारणपणे सहकारी संस्थेच्या खजिनदाराला हिशोब पत्रके व ताळेबंद पत्रक यावर सह्या करणे, धनादेशाच्या नोंदी तपासणे, वार्षिक अंदाजपत्रकानुसार खर्च व शिल्लक याचा पडताळा घेणे अशी कामे सहकारी संस्थेच्या खजिनदाराला करावी लागतात. यानंतर सहकारी संस्थेचे संघटन या प्रकरणातील शेवटी 2 आपल्याला तक्ते दिलेले आहेत. त्या तक्त्यामध्ये आपल्याला पहिला तक्ता हा तुलनात्मक अभ्यासाचा आहे. दुसरा तक्ता म्हणजेच फरक आहे. तुलनात्मक अभ्यासामध्ये आपल्याला क्रियाशील सभासद, सहयोगी सभासद आणि नाममात्र सभासद याचा अभ्यास करायचा आहे. आणि फरकाच्या बाबतीमध्ये अध्यक्ष आणि सचिव यांचा फरक दिलेला आहे. सुरुवातीला आपण क्रियाशील सभासद, सहयोगी सभासद आणि नाममात्र सभासद याचा तुलनात्मक अभ्यास करूया. या तिन्हीचा सुरुवातीला अर्थ पाहण्याच्या बाबतीमध्ये आपण जो संस्थेच्या कारभारात भाग घेतो
आणि उपविधीमध्ये नमूद केलेल्या संस्थेच्या सेवाचा किंवा साधनाचा किमान मर्यादित वापर करतो त्याला क्रियाशील सभासद असे म्हणतात. सहयोगी सभासदाच्या बाबतीत अर्थ पाहत असताना जी व्यक्ती क्रियाशील सभासदाबरोबर संयुक्तरित्या भाग खरेदी करते त्याला सहयोगी सभासद असे म्हणतात. नाममात्र सभासदाचा अर्थ पाहत असताना जी व्यक्ती केवळ प्रवेश शुल्क भरून सभासद होते तिला नाममात्र सभासद असे म्हणतात. आता भाग खरेदी करण्याच्या बाबतीमध्ये क्रियाशील सभासद किमान एक भाग खरेदी करतो. सहयोगी सभासद क्रियाशील सभासदाबरोबर संयुक्तपणे भाग धारण करतो आणि नाममात्र सभासदाला भाग खरेदी करण्याचा अधिकार नसतो. तिसरा मुद्दा आहे भाग प्रमाणपत्रावर नावाच्या बाबतीत. क्रियाशील सभासदाचे नाव भाग प्रमाणपत्रावर प्रथम क्रमांकावर असते, तर सहयोगी सभासदाचे नाव भाग प्रमाणपत्रावर दुसऱ्या किंवा त्यानंतरच्या क्रमांकावर असते. आणि नाममात्र सभासदाच्या बाबतीमध्ये नाममात्र सभासद हा भाग खरेदी करीत नसल्यामुळे त्याचे नाव भाग प्रमाणपत्रावर नसते. त्यानंतर सभेची सूचना मिळवण्याच्या बाबतीमध्ये क्रियाशील सभासदाला अधिमंडळाच्या वार्षिक सभेची व अधिमंडळाच्या विशेष सभेची सूचना मिळवण्याचा अधिकार असतो. सहयोगी सभासदाच्या बाबतीमध्ये सहयोगी सभासदाला सभेची सूचना मिळवण्याचा अधिकार नसतो, त्यामुळे त्या सभेस उपस्थित राहता येत नाही. परंतु क्रियाशील सभासदाच्या अनुपस्थितीमध्ये तो सभेस हजर राहू शकतो. नाममात्र सभासदाच्या बाबतीमध्ये नाममात्र सभासदाला सभेची सूचना मिळवण्याचा व सभेस हजर राहण्याचा अधिकार नसतो. त्यानंतर मतदानाच्या अधिकाराच्या बाबतीत क्रियाशील सभासदाला मतदानाचा अधिकार असतो. सहयोगी सभासदास क्रियाशील सभासदाच्या गैरहजेरीमध्ये मतदानाचा अधिकार असतो, तर नाममात्र सभासदाला मतदानाचा अधिकार नसतो. लाभांश मिळण्याच्या बाबतीत क्रियाशील सभासदाला लाभांश मिळतो. सहयोगी सभासदाला संयुक्तपणे भाग खरेदी करीत असल्यामुळे त्याला स्वतंत्र असा लाभांश मिळत नाही, तर नाममात्र सभासदाला भागाची खरेदी केली जात नसल्यामुळे त्याला लाभांश मिळत नाही. आता सहभागाच्या बाबतीत विचार केला तर क्रियाशील सभासद हा सहकारी संस्थेच्या व्यवस्थापनात भाग घेऊ शकतो. सहयोगी सभासद सहकारी संस्थेच्या व्यवस्थापनात भाग घेऊ शकत नाही. तसेच नाममात्र सभासदसुद्धा सहकारी संस्थेच्या व्यवस्थापनात भाग घेऊ शकत नाही. आता त्यानंतर जो आपला तक्ता पाहायचा आहे किंवा फरक पाहायचा आहे तो आहे अध्यक्ष आणि सचिवामधला. सुरुवातीला दोन्हीचा अर्थ पाहत असताना संचालक मंडळाच्या प्रमुखाला अध्यक्ष असे म्हणतात, तर सहकारी संस्थेचा पत्रव्यवहार सांभाळणारी व कार्यालयीन कामकाज पाहणारी व्यक्ती म्हणजे सचिव होय, असा दोन्हीचा अर्थ आपल्याला स्पष्ट करता येईल. त्यानंतर निवड व नियुक्तीच्या बाबतीत अध्यक्षाची निवड ही सहकारी संस्थेचे संचालक करीत असतात. सचिवाची निवड ही व्यवस्थापन समितीद्वारे केली जाते. आता दोन्हीच्या कार्याच्या बाबतीत चर्चा करीत असताना सहकारी संस्थेच्या अध्यक्षाला संस्थेचे दैनंदिन कामकाज पाहणे, मदत व मार्गदर्शन करणे, आर्थिक हितसंबंधाचे रक्षण करणे, सभाचे आयोजन करणे, सभाचे संचालन करणे इत्यादी कार्ये सहकारी संस्थेच्या अध्यक्षाला करावी लागतात. तर सचिवाच्या कार्याच्या बाबतीमध्ये संस्थेचा पत्रव्यवहार पाहणे, सभा भरवण्यास मदत करणे, इतिवृत्त लिहिणे आणि निबंधकास माहिती पुरविणे अशी कामे सहकारी संस्थेच्या सचिवाला करावी लागतात. निर्णायक मताच्या बाबतीत अध्यक्षाला निर्णायक मताचा अधिकार असतो, सचिवाला निर्णायक मताचा अधिकार नसतो. नियंत्रण व देखरेखीच्या बाबतीमध्ये अध्यक्ष संस्थेतील कामकाजावर नियंत्रण व देखरेख ठेवतो, सचिव सहकारी संस्थेच्या पत्रव्यवहारावर देखरेख व नियंत्रण ठेवतो. मोबदला मिळण्याच्या बाबतीत अध्यक्षाला कामाचा मोबदला म्हणून संस्थेकडून मानधन मिळते, सचिवास त्याच्या कामाचा मोबदला म्हणून वेतन किंवा मानधन मिळते. आणि बढतीच्या बाबतीमध्ये चर्चा करीत असताना अध्यक्षाला निबंधक व आयुक्त, संचालक मंडळ किंवा सर्वसाधारण सभा बढतप करू शकते. तर सचिवाला बडतर्फ करण्याच्या बाबतीमध्ये संचालक मंडळ किंवा सर्वसाधारण सभा सचिवाला बडतर्फ करू शकते.